नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे झटपट होणारा नाश्ता रवा उपमा। कढईमध्ये तेल टाकून शेंगदाणे काजू फ्राय करून घेते। शेंगदाणे काजू फ्राय झालेत, आता एका प्लेटमध्ये काढून घेते। ह्याच तेलामध्ये 1 वाटी रवा टाकून चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेते। रवा चांगला भाजून झालाय, एका प्लेटमध्ये काढून घेते। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ, जिरे, मोहरी, थोडासा कढीपत्ता टाकून मिक्स करून घेते। त्यामध्ये 1 मोठा चिरून घेतलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या टाकून लालसर होईपर्यंत भाजून घेते। थोडंसं किसून घेतलेला अद्रक, 1 मोठा चमचा गाजर, शिमला मिरची, वटाणा टाकून फ्राय करून घेते। 1 पाकिट मॅगी मसाला, 1 चमचा मीठ टाकून मिक्स करून घेते। 1 वाटी रवा घेतला आहे, त्याच्या प्रमाणात 3 वाट्या पाणी टाकून झाकण लावून पाण्याला उकळी काढून घेते। आता इथे पाहू शकता, पाण्याला चांगली उकळी आली आहे। यामध्ये भाजलेला रवा टाकून व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून 5 मिनिटे शिजवून घेते। आता आपला उपमा चांगला शिजून तयार आहे। आता उपमा व्यवस्थित मिक्स करून घेते। याच्यावरती फ्राय करून घेतलेले शेंगदाणे काजू टाकून घेते। याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि चवीसाठी लिंबू पिळून घेते। आता तयार आहे आपला रवा उपमा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा। अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। भेटूया आता पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये।